श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आज रात्री 12च्या आत करा हा चमत्कारिक उपाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्षाची ही पहिलीच पौर्णिमा. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांची कामे अगदी सहज होतात, पण तुमच्याच बाबतीत का अडथळे येतात? का तुमच्याच घरात पैसा टिकत नाही? का नशिबाची साथ मिळत नाही? आजची रात्र ही साधीसुधी रात्र नाही. आज निसर्गातील ऊर्जा तिच्या उच्च शिखरावर आहे. शास्त्र आणि अध्यात्म सांगते की वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला ब्रह्मांडात असे काही बदल घडतात जे आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतात. आज मी तुम्हाला अशाच एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे, जो तुम्ही आज रात्री 12च्या आत केलात तर तुमचे नशीब पलटल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्याचे परिणाम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पण हा उपाय काय आहे आणि तो नेमका रात्री 12च्या आत का करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची सकारात्मकता वाढणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारी उपायाबद्दल. मित्रांनो, पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण प्रकाश. पण तुम्हाला माहीत आहे का की या प्रकाशात अशा काही लहरी असतात ज्या थेट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर आणि आपल्या वास्तूवर परिणाम करतात. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपलं काम बांधून ठेवलं आहे किंवा आपल्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागली आहे. आजच्या रात्री अशा काही शक्ती कार्यरत असतात ज्यांचा वापर करून आपण या सर्व नकारात्मक शक्तींना कायमचं नष्ट करू शकतो. पण सावधान, हा उपाय करताना तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही चुकूनही एक छोटी चूक केली तर या उपायाचा परिणाम उलट होऊ शकतो. तो सस्पेन्स काय आहे आणि ती कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला उपाय करताना करायची नाही आहे, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. आता आपण मुख्य उपायाकडे वळूया. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतील. 1 तांब्याचा कलश, थोडे अक्षत, अखंड तांदूळ आणि 1 रुपयाचे नाणे. कृती कशी करायची ते सांगते, ऐका. रात्री 10 ते 12च्या दरम्यान एका शांत जागी बसा. तांब्याच्या कलशात पाणी भरा आणि त्यात ते नाणे टाका. कलशाच्या तोंडावर तुमचे दोन्ही हात ठेवा आणि मनात तुमच्या अडकलेल्या कामाचा विचार करा. जणू काही ते काम पूर्ण झाले आहे असा आनंद चेहऱ्यावर ठेवा. आता सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. आता वेळ आली आहे त्या सस्पेन्सचा खुलासा करण्याची, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. तुम्हाला माहिती सांगताना तुम्हाला माहिती आहे का हा उपाय रात्री 12च्या आतच का करायचा? कारण 12 नंतर तिथी बदलते आणि ऊर्जेचा प्रवाह खालच्या दिशेला सुरू होतो. जर तुम्ही हा उपाय 12 नंतर केला तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याऐवजी मनात भीती निर्माण होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना घरातील कोणालाही सांगू नका, अगदी तुमच्या जोडीदारालाही नाही. जेव्हा आपण एखादी गुप्त सेवा करतो तेव्हाच तिचं फळ 1000 पटीनं मिळतं. ही गुप्तता पाळली तरच आजची पौर्णिमा तुमच्यासाठी वरदान ठरेल. घरासाठी दुसरा उपाय सांगते, अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी. ऐका. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे किंवा ज्यांचे कोर्टाचे व्यवहार अडकलेले आहेत, त्यांनी आज रात्री तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिव्यामध्ये 2 लवंगा टाकाव्यात. लवंगा ही ऊर्जेची वाहक आहे.
ती तुमच्या आयुष्यातील अडथळे जाळून टाकते. हे उपाय साधे वाटत असले तरी त्यामागे हजारो वर्षाचे ऋषीमुनींचे शास्त्र आहे. विश्वास ठेवा, आजची रात्र तुमचं भविष्य बदलणारी ठरणार आहे. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजची ही संधी सोडू नका. नवीन वर्षाची ही पहिली पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लाभ होईल. आणि अशाच प्रभावी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहूनच बाहेर पडा. तुमची सकारात्मकता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाओ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. शुभ पौर्णिमा.